राजकीय इतिहासात पक्षबदल आणि बंडखोरीच्या घटना या काही नव्या नाहीयेत, परंतु गेल्या काही वर्षात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यामध्ये लोकप्रतिनिधींनी दिलेली कारणं आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना पक्षातून बाहेर पडून सत्ताधारी गटात सामील झालेल्या खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामं रखडली असल्याचं आणि आपल्याला विकास निधी मिळत नसल्याचं मुख्य कारण पुढे केलं होतं। आपल्या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी रखडलेले रस्ते, पाणी पुरवठा योजना, शाळा आणि आरोग्य केंद्राची कामं मार्गी लावण्यासाठीच आपण हा निर्णय घेत असल्याचं लोकप्रतिनिधींनी जाहीर केलं होतं। मात्र केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं तसंच खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या अधिकृत पोर्टलनं जाहीर केलेल्या आकडेवारीनं या लोकप्रतिनिधींचा दावा हा पूर्णपणे खोडून काढलाय। अधिकृत सरकारी अहवालानुसार विकास निधी न मिळण्याचं रडगाणं गाणाऱ्या या लोकप्रतिनिधींना केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वेळेवर मंजूर झाला होता, परंतु त्यातील बहुतांश हिस्सा त्यांनी वर्षानुवर्ष तसाच पडून ठेवला। हा विरोधाभास उघड झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या खासदारांच्या अकार्यक्षमतेचा आणि खोट्या दाव्यांचा बुरखा या सरकारी आकडेवारीनं टराटरा फाडलाय। प्रत्येक लोकसभा खासदाराला आपल्या मतदारसंघातील स्थानिक गरजांनुसार पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 5 कोटी रुपयांचा खासदार निधी दिला जातो। हा निधी थेट केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर वर्ग केला जातो आणि त्यावर राज्य सरकार किंवा स्थानिक राजकीय दबावाचा कोणताही थेट परिणाम होत नाही। त्यामुळे आम्ही विरोधात असल्यामुळे आम्हाला निधी मिळाला नाही हा दावा तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे फोल ठरतो। खासदारांना केवळ आपल्या मतदारसंघातील कामाचं नियोजन करून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणं आणि प्रशासकीय मंजुरी मिळवून कामं सुरू करणं अपेक्षित असतं, परंतु बंडखोरीचं समर्थन करणाऱ्या खासदारांचा लेखाजोखा पाहिला तर असं दिसून येतंय की त्यांनी जनतेच्या पैशाचा वापर करण्यात कमालीची उदासीनता दाखवली आहे। निधी असूनही कामं न केल्यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटला आणि स्वतःचं अपयश लपवण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी निधी न मिळाल्याची खोटी ढाल पुढे केली। 6 खासदारांना नेमका आतापर्यंत किती विकास निधी मिळाला, किती विकास निधीचा वापर केला हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाऊसाहेब वागचौरे हे आहेत शिर्डीचे खासदार। आता यांनी एकूण मंजूर झालेला निधी किती आहे तर 14.70 कोटी आणि खर्च केलेला निधी आहे 71 लाख। यामध्ये 135 कामांपैकी फक्त 2 कामं पूर्ण झाली आहेत आणि शिल्लक निधी आहे 13.98 कोटी। त्यानंतर हे आहे संजय जाधव, परभणीचे खासदार। एकूण मंजूर झालेला निधी आहे 14.70 कोटी, खर्च केलेला निधी आहे 3.78 कोटी। पूर्ण झालेल्या कामांमध्ये 56 कामांपैकी 25 कामं पूर्ण आणि शिल्लक निधी आहे 10.91 कोटी। त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हे आहेत हिंगोलीचे खासदार। यांना मंजूर झालेला निधी होता 19.2 कोटी, खर्च केलेला निधी 5.2 कोटी आणि पूर्ण झालेली कामं 79 कामांपैकी केवळ 28 कामं पूर्ण आहेत। त्यामध्ये शिल्लक निधी आहे आता 13.95 कोटी। संजय देशमुख हे आहेत वाशिमचे खासदार। त्यांना एकूण मंजूर झालेला निधी होता 18.50 कोटी, खर्च केलेला निधी 1.41 कोटी, पूर्ण झालेली कामं 106 पैकी 7 कामं आणि शिल्लक निधी 17.14 कोटी। त्यानंतर ओमराज निंबाळकर हे आहेत धाराशिवचे खासदार। यांना एकूण मंजूर झालेला निधी 18.47 कोटी, खर्च केलेला निधी 1.97 कोटी, पूर्ण झालेली कामं 130 पैकी केवळ शिल्लक निधी 16.49 कोटी। आणि संजय दिना पाटील हे आहेत ईशान्य मुंबईचे खासदार। त्यांना एकूण मंजूर झालेला निधी 14.70 कोटी, खर्च केलेला निधी 15.59 लाख, पूर्ण झालेली कामं 40 पैकी केवळ आणि शिल्लक निधी 14.54 कोटी। या खासदारांच्या या वैयक्तिक रिपोर्ट कार्डवर जर नजर टाकली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाऊसाहेब वागचौरे यांचं उदाहरण सर्वात धक्कादायक मानलं जाते। भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 14.70 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला होता। या प्रचंड निधीतून शिर्डी आणि परिसरातील ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न, रस्ते, इतर नागरी सुविधांचं मोठं जाळं उभं करता आलं असतं। मात्र अधिकृत आकडेवारीनुसार या मंजूर निधीपैकी वागचौरेंनी
केवळ 71 लाख रुपये खर्च केले आणि उर्वरित 13 कोटी 98 लाख रुपये जिल्हा प्रशासनाच्या खात्यात वापरावेनं पडू नये. त्यांनी मतदारसंघासाठी 135 विविध कामांची शिफारस केली होती, परंतु त्यापैकी केवळ 2 कामं प्रत्यक्ष जमिनीवर पूर्ण होऊ शकली. उर्वरित कामं लाल फितीच्या कारभारात आणि खासदारांच्या पाठपुराव्याअभावी रखडली. असं असतानाही केवळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलताना निधी मिळत नसल्याची ओरड करणं हे मतदारांची फसवणूक करणारं आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे. दुष्काळी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याच्या या भागाला विकासाची अत्यंत गरज असताना ओमराजे निंबाळकर यांच्या खात्यावर 18 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. एवढ्या मोठ्या निधीचा योग्य वापर झाला असता तर जिल्ह्यातील शेकडो गावांचा पाण्याचा, आरोग्य यंत्रणेचा प्रश्न सुटू शकला असता. परंतु उपलब्ध माहितीनुसार या एकूण निधीपैकी अवघा 2 कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष कामावर खर्च केला गेला आणि तब्बल 16 कोटी 50 लाख रुपयांचा निधी तसाच पडून राहिलाय. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची परिस्थिती सुद्धा काही फारशी वेगळी नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात मंजूर निधीपैकी केवळ 26% निधी खर्च केला. उर्वरित 74% निधी तिजोरीत धूळ खात पडला. संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख या इतर नेत्यांच्या मतदारसंघातील निधी खर्चाची टक्केवारी ही अत्यंत खालावलेली किंवा शून्य पातळीवर आहे. हा सर्व डेटा स्पष्ट करतोय की मतदारसंघाला निधीची कमतरता नव्हती, तर लोकप्रतिनिधींकडे विकासाची कोणतीही दृष्टी आणि इच्छाशक्ती नव्हती. खासदार निधी हा कोणत्याही पक्षाच्या वैयक्तिक तिजोरीतून येत नाही, तर तो देशातील करदात्या नागरिकांचा पैसा असतो, जो संसदेच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामांसाठी दिला जातो. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निधी मिळत नाही असं सांगतो, तेव्हा तो अप्रत्यक्षपणे प्रशासकीय यंत्रणेवर आणि विरोधी पक्षावर दोषारोप करत असतो. मात्र जेव्हा प्रत्यक्ष पोर्टलवरील अहवाल जनतेसमोर येतो, तेव्हा या खासदारांचा खोटेपणा उघडा पडतो. कोरोनाच्या काळात देशातील आर्थिक परिस्थिती पाहता हा निधी काही काळ स्थगित करण्यात आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा नियमितपणे याच कोटी रुपये प्रतिवर्ष या दरानं निधी वाटप सुरू झालंय. महाराष्ट्रातील इतर अनेक कार्यक्षम खासदारांनी याच काळात आपल्या निधीचा 60 ते 70% जास्त वापर करून मतदारसंघात उत्तम दर्जाची कामं करून घेतली. एका बाजूला इतर खासदार निधी संपवून अधिक निधीची मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला हे फुटीर खासदार कोट्यवधी रुपये शिल्लक ठेवून निधी अभावाचं रडगण गात होते. यावरून त्यांचे हे दावे केवळ पक्षांतराचं समर्थन करण्यासाठी रचलेली एक राजकीय स्क्रिप्ट होती हे सिद्ध होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी आकडेवारीच्या आधारे बंडखोर नेत्यांवर कडाडून टीका केली आहे. विरोधकांच्या मते या खासदारांना मतदारसंघाच्या विकासाशी किंवा जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाहीये. महाविकास आघाडी सरकार काळात किंवा केंद्र सरकारच्या पातळीवर त्यांना कधीही निधी मिळण्यात अडचण आली नाही, कारण खासदार निधी हा पूर्णपणे स्वायत्त स्वरूपाचा असतो. पक्षांतर करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय कातडी वाचवण्यासाठी या नेत्यांनी मतदारांच्या भावनांशी खेळ केला. विकास निधी हे कारण ऐकायला लावणारं आणि जनतेची सहानुभूती मिळवून देणारं असल्यामुळे त्याचा वापर या फुटीर नेत्यांनी एक राजकीय अस्त्र म्हणून केला. परंतु आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक रुपयाला हिशोब ऑनलाईन उपलब्ध असल्याने त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटलाय. मतदारसंघातील जनतेनं ज्या विश्वासानं या नेत्यांना निवडून संसदेत पाठवलं होतं, त्या विश्वासाला या नेत्यांनी तडा दिलाय. रस्ते खराब आहेत म्हणून नागरिक त्रास सहन करतायत. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. शाळांची कौलं गळतायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधं नाहीत. अशा परिस्थितीत खासदारांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये पडून राहणं हा जनतेचा घोर अपमान आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधी हा जनतेचा विश्वस्त असतो. त्याला मिळणारा निधी हा जनतेच्या हितासाठी वेळेत खर्च करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. मात्र या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या खासदारांनी जेव्हा केवळ स्वतःच्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या मोहापायी पक्षाशी गद्दारी केली आणि त्याला निधीचं गोंडस नाव दिलं, तेव्हा तो लोकशाहीचा आणि मतदारांचा सर्वात मोठा अवमान ठरला. खासदार निधीच्या या अधिकृत लेखाजोख्याचं हे स्पष्ट केलंय की महाराष्ट्रात झालेलं राजकीय नाट्य हे विकासासाठी नव्हतं, तर हे केवळ आणि केवळ वैयक्तिक सत्तेच्या समीकरणांसाठी खेळलं गेलेलं एक कपटी राजकारण होतं, ज्याचा बुरखा आता जनतेसमोर पूर्णपणे फाटलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.